नमस्कार. आजवरचे जे मी व्हिडिओमधून तुमच्याशी संवाद साधला ते व्हिडिओमध्ये जास्ती करून घटना या होत्या की घडलेल्या राजकीय घटना आणि त्याच्यावरील माझा ॲनालिसिस हा तुमच्यापुढे मांडला. तर आता विचार केला की असं काहीतरी विषय होऊ दे की जो राजकारणामध्ये होऊ घातला आहे. तर नजीकच्या काळात 4 राज्यांच्या आणि 1 केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा आहे त्यांच्या निवडणुका आहेत. त्यात तामिळनाडू, बंगाल, आसाम, केरळ ही राज्य आणि एक पॉंडिचेरी युनियन टेरिटरी त्याच्या विधानसभा आहेत. मग ह्या विधानसभांमध्ये काय होऊ शकतं, काय होऊ घातलं आहे त्याच्याबद्दल जरा मत मांडूया असा विचार केला. मुळात बघितलं तर 2014मध्ये मोदीजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीचा विजय झाला आणि जवळजवळ काँग्रेसचा सुपडा साफ झाला त्या निवडणुकीमध्ये. पण काही राज्य अशी होती की ज्यांनी मोदीजींच्या बाजूने भारतीय जनता पक्षाला कौल नाही दिला आणि काँग्रेसलाही कौल नाही दिला. ती राज्य बिगर भाजप बिगर काँग्रेस पक्षांकडे वळली होती आणि भारतीय जनता पक्षाचं म्हणू शकतो नवीन युग सुरू झालं. अमित शहा राष्ट्रीय अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर त्यांनी संघटनेचा कल अशा ठिकाणी वळवला की जिथे आजपर्यंत भाजप एवढी पोचली नव्हती तिथे भारतीय जनता पक्षाचं संघटन वाढेल या दृष्टीने प्रयत्न केले. आणि बघितलं तर 2014ला ओडिसामध्ये BJDने यश मिळवलं होतं. तर मागच्या 2024च्या निवडणुकीमध्ये तिथे BJDचा पराभव झाला आणि भाजपचं पहिलं सरकार ओडिसामध्ये आलं. तसंच तेलंगणामध्येही त्यावेळी चंद्रशेखर रावांच्या पक्षाला TRSला यश मिळालं होतं. आणि आता मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभेला बघितलं तर काँग्रेस आणि भाजप जवळजवळ तुल्यबळ झालेत तिथे. कदाचित पुढच्या विधानसभेमध्ये तिथेही भाजप विजयी होईल. 2 महत्त्वाची राज्य होती ती म्हणजे बंगाल आणि तामिळनाडू. आता बंगालमध्ये काय होणार आहे हे खरंच काय कळत नाही आहे, कारण की तिथे आधी निवडणूक होईल की नाही एप्रिल-मेमध्ये हाही प्रश्न आहे. कारण तिकडे निवडणूक आयोगाने SIR जे राबवलेलं आहे त्यात खूप अडथळे येत आहेत. तिकडचं सरकार सहकार्य करत नाही आहे, प्रशासन सहकार्य करत नाही आहे, तो विषय कोर्टात आहे. आता ह्या सगळ्या प्रक्रियेतून जर मतदार यादीच तयार नाही झाली तर निवडणूक होणंही अवघड आहे. आणि जर विधानसभेच्या मुदतीपर्यंत जर तिथे निवडणूक नाही झाली तर पर्यायाने ममता बॅनर्जी यांना सरकार सोडायला लागेल, त्यांना त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लागेल आणि राष्ट्रपती राजवट येईल. पर्यायाने सगळी शक्ती, विधानसभेची सगळी शक्ती ही संसदेकडे जाईल. बघूया काय होतं. त्यामुळे बंगाल ह्या विषयावरती नंतर बोलू, त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ होईल. आजचा विषय असेल तामिळनाडूवरती. तामिळनाडू हे राजकीयदृष्ट्या खूप कुतूहलाचं राज्य आहे. कारण की 1967ला शेवटचं काँग्रेसचं सरकार तिथे आलं. त्याच्यानंतर तिथे कुठलाही राजकीय पक्ष, राष्ट्रीय असा पक्ष उभा राहिला नाही. भारतीय जनता पक्षसुद्धा अगदी नगण्य स्थितीत तामिळनाडूमध्ये होता इतके वर्ष. काँग्रेस मित्रपक्षांच्या जीवावरती तिथे काही तग धरून आहे, उठाबसापुरते जागा त्यांना तिथे मिळतात. मूळ लढाई ही तामिळनाडूमधली ही 2 मुख्य तिकडचे प्रादेशिक पक्ष द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यापुरतीच मर्यादित होती आणि आजही आहे. त्यामुळे तामिळनाडूचा जर प्रवास बघितला तर द्राविड राजकारण ते बघता मग अण्णादुराईंपासून सुरू झालं, मग ते MG रामचंद्रनवर कडे वळलं, मग करुणानिधी, मग जयललिता आणि प्रामुख्याने बरीच वर्ष हे राजकारण करुणानिधींचा DMK आणि जयललितांचा अण्णा DMK यांच्याकडेच तो वळला राजकारणाचा कल आणि त्यांच्यातच लढाई चालू होती. आता या राजकारणामध्ये छोटे छोटे प्रादेशिक पक्ष पण तामिळनाडूमध्ये आले. मग तो PMK असेल पक्ष, त्यांना एक DMDK नावाचा पक्ष आहे,
नवीन 2 पक्ष आलेत, एक सीमान यांचा NTK आणि विजय यांचा TVK नावाचा पक्ष. पण लढाई तरी अजून द्रमुक आणि अण्णा द्रमुक यांच्यातच आहे. आता मागच्या 3 विधानसभा बघितल्या आणि मागच्या 3 लोकसभा बघितल्या तर 2011ची विधानसभा, 2014ची लोकसभा आणि 2016ची विधानसभा यात अण्णा द्रमुकला यश आलं. त्यांची जी काही अलायन्स होती त्यांना यश आलं. आणि 2019ची लोकसभा, 21ची विधानसभा आणि आत्ताची 24ची लोकसभा ह्याच्यामध्ये DMKच्या पक्षाला आणि त्यांच्या अलायन्सला यश आलं. पहिल्या 3 11ची विधानसभा, 16ची विधानसभा आणि 14ची लोकसभा या निवडणुकांमध्ये जयललिता हयात होत्या, त्यांचा करिश्मा होता आणि जोपर्यंत त्या हयात होत्या तोपर्यंत अण्णा द्रमुकलाच यश मिळालं. त्यांच्या निधनानंतर काही महिन्यांनी करुणानिधींचंही निधन झालं आणि तामिळ राजकारणामध्ये 2 मोठे करिस्मॅटिक लीडर नसल्यामुळे एक वॅक्यूम तयार झाला. द्रमुकची सूत्र ही त्यांचा मुलगा स्टॅलिनकडे गेली आणि अण्णा द्रमुकमध्ये आपापसातच भांडणं झाली. मग त्याच्यात OPS आणि म्हणजे ओ पन्नीरसेल्वम आणि EPS म्हणजे इडापाडी पलानीसामी यांच्यामध्येच भांडणं सुरू झाली. वर्चस्व, सत्ता केंद्र कोण आणि त्याच्यावरून त्यात एक अण्णा द्रमुकचेच नेते असलेले TTV दिनकरन वेगळे झाले. त्यांनी AMMK नावाचा पक्ष काढला. शशिकला यांचा एक पक्ष तो वेगळा, म्हणजे त्या बाजूला झाल्या अण्णा द्रमुकमधून. म्हणजे थोडक्यात अण्णा द्रमुक ही जयललितांच्या निधनानंतर विभागली गेली. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीकडे जर बघायचं झालं तर 2016पर्यंतच्या आधीच्या निवडणुका आणि 2016 नंतरच्या निवडणुका असं आपण त्याचं विभागून अभ्यास केला पाहिजे. बरं, हे तामिळनाडूचं राजकारण म्हणजे एक प्रकारे म्युझिकल चेअर आहे. हे कुठल्या निवडणुकीत कुठला पक्ष कोणासोबत असेल आपल्याला माहीत नाही. एक काही उदाहरणं द्यायची झाली तर 2014च्या लोकसभेला अण्णा द्रमुक एकटा लढला, काँग्रेस वेगळी लढली, DMK सोबत त्यांचे मित्रपक्ष मग PMK, डावे पक्ष असे होते आणि भारतीय जनता पार्टीसोबत आपले तिकडचे छोटे छोटे स्थानिक पक्ष मग DMDK वगैरे असे पक्ष होते. 2011ला जयललिता लेफ्टसोबत लढल्या, तोच लेफ्ट 2016ला DMK सोबत गेला. जी काँग्रेस 2014पर्यंत DMKच्या विरोधात लढली, एकटी लढली, ती DMK सोबत गेली. असं खूप म्युझिकल चेअर आहे. त्यामुळे प्रत्येक निवडणुकीचं कॉम्बिनेशन मी बहुतेक तुम्हाला स्क्रीनवरती दाखवेन की कोणता पक्ष कोणासोबत कसा कसा लढत होता. तुमचे असे डोळे गांगरून जातील, अरे नक्की काय चाललं आहे. तर आत्ता लेटेस्ट काय, नक्की कोण कोणासोबत आहे. तर आत्ता जर 2026ची निवडणूक बघितली, जी विधानसभेची निवडणूक होऊ घातली आहे, तर त्याच्यामध्ये एक अलायन्स ही अण्णा द्रमुकची अलायन्स आहे, ज्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे, त्याच्यामध्ये एक अंबुमणी रामदासांचा PMK पक्ष आहे. TTV दिनकरन यांचा पक्षसुद्धा आता अण्णा द्रमुकसोबत आलेला आहे, जो मुळातच तयार झाला होता पलानीसामी यांच्या विरोधात, पण तो पण आता सोबत आलेला आहे. आणि अजून छोटे छोटे पक्ष आहेत. दुसरी आघाडी ही DMKची आहे, त्याच्यात काँग्रेस आहे, लेफ्ट आहे, अण्णा द्रमुकचे नेते पन्नीरसेल्वम आता आलेत DMKमध्ये आणि त्यांच्यासोबतचे अजून छोटे पक्ष असं एक आहे. आणि 2 नवीन पक्ष आलेत, त्याचं एक TVK आणि एक NTK असे पक्ष आलेत. सीमान यांचा NTK आणि विजय यांचा TVK. तर अशा 4 फ्रंटवरती लढाई आहे. ही तामिळनाडूमधली म्हणू शकतो आपण की कुठलं सैन्य नक्की कुठे आहे हे आपण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ठरवू शकतो. बरं, हे झालं सैन्याचं, पण आता काय होऊ शकतं निवडणुकीमध्ये त्याच्याबद्दल काय. तर जसं म्हटलं तर 2016ला जयललिता गेल्यानंतरची पहिली निवडणूक 2019ची लोकसभा आली.
त्यात अण्णाद्रमुक विभागली होती. त्याचा अप्रत्यक्ष फायदा हा स्टॅलिन यांच्या पक्षाला झाला, DMKला झाला. आणि DMKला जवळजवळ 52% मतं मिळाली आणि अण्णाद्रमुकसोबतच्या आघाडीला फक्त 30% मतं मिळाली. पण अण्णाद्रमुककडे राज्याची सत्ता होती. 2016ला जयललिता जिंकल्या होत्या, त्यामुळे मुख्यमंत्री अण्णाद्रमुकचा होता. हळूहळू अण्णाद्रमुकने त्यांचं काय बरं म्हणू शकतो डॅमेज कंट्रोल केलं. 2021च्या विधानसभेला जे मतदान आधी अण्णाद्रमुकला फक्त 30% झालं होतं ते 40%पर्यंत गेलं. म्हणजे जवळजवळ म्हणू शकतो 10%ची रिकव्हरी अण्णाद्रमुकने केली. पण ती त्यांना सत्ता देऊ शकली नाही, कारण की कदाचित सरकारविरोधी मानसिकता बरेच फॅक्टर येतात आणि त्याच्यात DMKचा विजय झाला. मागची जी 2024ची लोकसभेची निवडणूक झाली त्याच्यामध्ये एक ट्विस्ट होता. त्यात DMKचं अलायन्स होतं तसं होतं, पण अण्णाद्रमुकने भाजपपासून वेगळा रस्ता घेतला आणि एक अलायन्स भाजपच्या नेतृत्वात झाली आणि एक अलायन्स अण्णाद्रमुकची झाली. भाजपची सूत्र ही प्रदेशाध्यक्ष अण्णामलई यांच्याकडे होती. भाजपचं संघटन तिथे वाढलं आणि भारतीय जनता पक्षाला पहिल्यांदा तामिळनाडूमध्ये बेस मिळाला. आधी भाजपला अवघी 2% मतं मिळत होती, ती जवळजवळ लोकसभेपर्यंत 18%पर्यंत मजल भाजपने मारली आणि अण्णाद्रमुकची मतं ही फक्त 23%वरती राहिली. आता जर आपण विचार केला तर जर 24ची लोकसभा अण्णाद्रमुक आणि भाजप जर एकत्र लढले असते तर साधी बेरीज केली तर 41% मतं ही अण्णाद्रमुकच्या आघाडीला होतात. हे फक्त 1 to 1 बेरीज. राजकारणामध्ये 1+1 2च नसतं, त्याच्यात एक सिनर्जी इफेक्ट पण येतो. त्यामुळे जर अण्णा DMK आणि भाजप एकत्र लढले असते तर 2024च्या लोकसभेमध्ये 0 जागा ज्या NDAला मिळाल्या आणि 39 जागा ह्या काँग्रेस प्रणित जी आघाडी आहे इंडी अलायन्स त्याला मिळाल्या. त्यात थोडं वजन NDAकडे पडलं असतं आणि जर थोडा ॲनालिसिस केलं तर 15 ते 21 जागा ह्या NDAकडे जाऊ शकल्या असतात, ज्या पूर्ण आत्ताच्या घडीला 0 जागा आहेत. असो, पण या लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्ष वेगळा लढल्यामुळे भाजपला स्वतःची ताकद कळली. भाजपला ज्यांना स्वतःची ताकद दाखवायची होती तीही दाखवली गेली आणि आता अण्णाद्रमुकसाठीची अस्तित्वाची लढाई आहे. कारण की पलानीसामींनाही त्यांचं नेतृत्व सिद्ध करायचं आहे, अण्णाद्रमुकलाही गेलेली सत्ता पुन्हा मिळवायची, त्यामुळे त्यांचं संघटन तर जीवाचं रान करतं आहे. त्यात आता भाजपची मतं त्यांच्या पारड्यात पडतील. त्यामुळे असं वाटतंय की ही विधानसभा निवडणूक ही अण्णाद्रमुकच्या नेतृत्वातील आघाडीच्या बाजूने जाऊ शकते. बरं, असं म्हणतात ना की भारतीय जनता पार्टीसाठी नक्की फेवरेबल कोण, तर त्यातल्या त्यात DMKपेक्षा ADMK बेटर आहे. कारण की थोडं ते नॅचरल अलायन्स वाटते. जी पहिली निवडणूक 1998ची वाटतं निवडणूक होती ज्यात भाजप आणि ADMK एकत्र लढले होते तामिळनाडूमध्ये, तेव्हा 39 पैकी 30 जागा या आघाडीने जिंकल्या होत्या. म्हणजे वोट बरोबर एकमेकांचे ट्रान्सफर होत आहेत. तसं म्हणतात ना, भाजप आणि शिवसेना हा नॅचरल अलायन्स आहे आणि भाजप आणि राष्ट्रवादी ही प्रॅक्टिकल अलायन्स आहे. तर मग त्यातल्या त्यात म्हणू शकतो प्रॅक्टिकल अलायन्स ही अण्णाद्रमुक आणि भाजपची असलेली बरी. जयललितांनी सुद्धा खूपदा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने कल दाखवला. अर्थात अटलजींचं सरकार एकदा जयललितांमुळेच पडलं होतं, ती गोष्ट निराळी. पण तरीही 2002ला जेव्हा गुजरातमध्ये गोध्रा हत्याकांड घडलं त्याच्यानंतर मोदींच्या विरोधातही खूप जण बोलले, मोदींना समर्थनात पण खूप जण बोलले. पण अशा नेत्या जयललिता ज्या फारशा काँग्रेससोबतही नसतात आणि भाजपसोबतही नव्हत्या, तेव्हा त्यांनी एक मुद्दा उपस्थित केला की गोध्रामधली दंगल बघितली जाते, पण रेल्वेचा डब्बा जाळणं आणि जाणून बुजून की तिथे कारसेवक आहेत त्या रेल्वेत असा डब्बा जाळणं ही सुद्धा घटना तितकीच निंदनीय आहे, हे त्यावेळी जयललिता बोलल्या होत्या. मोदींनी
त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला, विधानसभा भंग झाली, पुन्हा विधानसभेची निवडणूक झाली आणि 2002मध्ये मोदींच्या नेतृत्वात भाजपला यश मिळालं, भाजपचं सरकार झालं. त्या सरकारमध्ये नरेंद्र मोदींच्या शपथविधीला जयललिता उपस्थित होत्या. 2012मध्ये मोदी सलग तिसऱ्यांदा गुजरात जिंकले होते आणि स्वाभाविक होतं की त्यांचं आता प्रमोशन हे राष्ट्रीय राजकारणात होणार आणि 2014च्या लोकसभेमध्ये मोदी पंतप्रधानपदाचे चेहरे असतील. त्या 2012च्या मोदींच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीला सुद्धा जयललिता हजर होत्या. जयललितांनी त्यांच्या पक्षाच्या नावात ऑल इंडिया अण्णा DMK म्हणजे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नावात सुद्धा एक इंडिया इफेक्ट, म्हणजे आज जे द्राविडी राजकारण आहे की तामिळनाडू हा इतर देशांपेक्षा थोडा वेगळा दाखवायचा, तर जयललितांनी रिजनल ॲस्पिरेशनसुद्धा ठेवली पण त्यासोबत नॅशनल ॲम्बिशनसुद्धा ठेवली. खूपदा UPAचं सरकार होतं तेव्हाही जयललिता नॅशनल इश्यूज मांडताना रिजनल फॅक्टर्सवरती सुद्धा बोलायच्या. कित्येक ठिकाणी त्यांनी मुलाखत देताना हिंदी भाषेतून मुलाखत दिली आहे. राजकीय सभेमध्येही हिंदी भाषेमध्ये भाषण केलेलं आहे जयललितांनी. त्यामुळे भारतीय जनता पार्टीसाठी आपण म्हणू शकतो प्रॅक्टिकल अलायन्स ही अण्णा द्रमुकची होऊ शकते. वोट एकमेकांचे ट्रान्सफर होऊ शकतात आणि ह्या निवडणुकीमध्ये स्थानिक DMKच्या विरोधात असलेला मतप्रवाह, ज्यांना DMK सरकार नको आहे, सनातनला शिव्या देणारे त्यांचे मंत्री सतत देशविरोधी काहीतरी बोलतात, हिंदू धर्मविरोधी बोलतात, राज्यपालांसोबत वादविवाद त्यांचे चालू आहेत आणि राज्यामध्ये विकासाच्या दृष्टीने काहीच नाही. त्यामुळे ज्यांना DMKचं सरकार नको आहे अशी लोक अण्णा द्रमुक आघाडीकडे बघतायत आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टीने जे संघटन उभं केलं आहे, जे थोडंफार संघटन उभं केलं आहे, त्याची मतंसुद्धा अण्णा द्रमुकच्या पारड्यामध्ये जात आहेत. त्यामुळे ही निवडणूक मी म्हणेन अण्णा द्रमुकची निवडणूक असू शकते आहे. आता अण्णा द्रमुक कसं लढतंय, त्यांनी जिंकायचं आहे की ते स्वतःच्या कर्माने हरतायत ती गोष्ट निराळी, पण ही निवडणूक ही अण्णा द्रमुकची निवडणूक आहे. आता जसं भाजप आणि अण्णा द्रमुकबद्दल सांगितलं तसं थोडं काँग्रेस आणि DMKबद्दल पण सांगतो. काँग्रेस आणि DMKचं असं फारसं काही सख्य नाही आहे. देवेगौडा सरकारमध्ये DMK सहभागी होतं. राजीव गांधींच्या हत्येला DMKची लोक कारणीभूत आहेत असं सांगून देवेगौडांवर काँग्रेसने प्रेशर आणलं की DMKच्या लोकांना सरकारमधून बाजूला करा. देवेगौडांना ते मान्य नाही झालं आणि काँग्रेसने देवेगौडा सरकारचा पाठिंबा काढला. बरं, याच DMK सोबत 2004ला काँग्रेस सत्तेत आली. 2013मध्ये श्रीलंकेमधल्या तमिळ लोकांच्या ह्युमन राईट्सवरती प्रश्नचिन्ह उभं करून करुणानिधींनी त्यावेळच्या काँग्रेस सरकारचा, मनमोहन सिंग सरकारचा पाठिंबा काढला. आत्ताही 2021च्या निवडणुकीत काँग्रेस आणि DMK एकत्र लढली, पण आत्ताच्या स्टॅलिन सरकारमध्ये काँग्रेसचा एकही मंत्री नाही. म्हणजे केवढं मैत्रीपूर्ण अलायन्स आहे हे आपण बघू शकतो. त्यांची आत्तासुद्धा भांडणं चालू आहेत स्थानिक पातळीवरती. एकत्र निवडणूक लढत आहेत पण ते एकमेकांना जिंकण्यासाठी की एकमेकांना हरवण्यासाठी ते येत्या काळात कळेलच. खूप जणांना ज्यांना थोडं भारतीय जनता पार्टी आणि तामिळनाडूबद्दल कुतूहल आहे त्यांच्या मनात प्रश्न येईल की एवढं सगळं भाजपच्या बाजूने होत असेल तर मग अण्णामलाईंना प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला का केलं आणि त्यांच्या जागी नैनार नागेंद्रन नावाच्या नेत्याला का आणलं पुढे? जर भाजपचं संघटन वाढलं आहे, 2% पक्ष 18% गेला, ही सगळी मेहनत अण्णामलाईंनी घेतली आहे, तर अण्णामलाईंना बाजूला का केलं? तर त्याचं उत्तर हे आहे की राजकारण हे बुद्धिबळ असतं. कधी कधी आपल्याला आपला मोहरा मागे घ्यावा लागतो. मला सांगा, ही निवडणूक अण्णा द्रमुकची आहे. ते त्यांची अस्तित्वाची लढाई लढत आहेत, ते त्यांचं सर्वोत्तम देत आहेत. त्यांच्या लढाईमध्ये भाजप आपलं पारडं मतदानाच्या माध्यमातून टाकत आहे. सगळी निवडणूक अण्णा द्रमुक वर्सेस द्रमुक आहे. उद्या समजा या निवडणुकीमध्ये पराभव झाला तर तो पराभव अण्णा द्रमुकच्या नेतृत्वाचा असेल.
आत्ता भाजपने आपला पत्ता का टाकायचा, हा विचार भाजपच्या नेतृत्वाने केला असेल. बरं, दुसरी गोष्ट, अण्णामलाईंनी आपलं संघटन कौशल्य दाखवलंय. भाजपची ताकद काय आहे ती 2024च्या लोकसभेत दिसलेली आहे. बरं, भाजपची ताकद एवढीही वाटणार नव्हती. 18% मतं 25% झाली असती. त्याने भाजप सत्तेत आला असता का? बरं, द्रमुक विरोधी मतांचं विभाजन करून त्याचा इनडायरेक्ट बेनिफिट द्रमुकलाच द्यायचा का? शेवटी सत्तेत येणं पण महत्त्वाचं आहे ना, निवडणूक जिंकणं पण महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे कदाचित भारतीय जनता पक्षाने विचार केला असेल की आत्ता आपला मोहरा थोडा मागे घेऊया, जे 2 जण लढत आहेत त्यांना लढू दे, आपण अवेलेबल बेस्टला सपोर्ट करूया, त्याच्यासोबत निवडणूक लढूया. आणि अण्णामलाई हे फक्त तर तामिळनाडूपुरते मर्यादित नाही आहेत. त्यांनी त्यांचं नेतृत्व सिद्ध केलं आहे. कदाचित येत्या काही वर्षामध्ये त्यांचं नेतृत्व राष्ट्रीय पटलावरती येईल असं मला वाटतंय. कारण की 2024मध्ये भाजपने 400 पारचा नारा दिला, पण तो यशस्वी झाला नाही. कुठेतरी संघटनात्मक गडबड झाली असेल, कुठल्या तरी राज्यामध्ये काही अडचण निर्माण झाली असेल. मग मला सांगा, जो माणूस जिथे भाजपचं काही अस्तित्व नाही तिथे 18% मजल मारतो, तो माणूस कुठल्या राज्यामध्ये, कुठल्या लोकसभा क्षेत्रामध्ये थोडंसं संघटन ढिलाई झाली असेल तर ती मजबूत करू शकतो. अशा लोकसभा, ज्या जागा भारतीय जनता पार्टी काही तिकडच्या स्थानिक कारणामुळे पराभूत झाले, त्या जागा पुन्हा भाजप जिंकू शकते. त्यासाठी अण्णामलाई यांचं संघटन कौशल्य कामी येऊ शकतं. त्यामुळे कदाचित येत्या काही दिवसात अण्णामलाई हे राष्ट्रीय राजकारणात येतील. भारतीय जनता पार्टीमध्ये अध्यक्षपदानंतर महत्त्वाचं पद हे सरचिटणीस पद असतं. कदाचित ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस होऊ शकतात आणि त्यांना 2029च्या लोकसभेची जबाबदारी मिळू शकते, ज्यात जे 2024ला अपूर्ण राहिलं आहे ते काम पूर्ण होईल. तामिळनाडूबद्दल सांगायचं झालं तर भारतीय जनता पक्षाला तामिळनाडूबद्दल नेहमीच प्रेम आहे आणि ते पदोपदी भारतीय जनता पार्टीने, मोदीजींनी आपल्या कृतीतून दाखवूनही दिलेलं आहे. त्यामुळे आज नवीन संसदेचं लोकार्पण झालं तर सेंगोल, तामिळनाडूमधून आलेले सेंगोल तो संसदेमध्ये प्रस्थापित केला. इतके वर्ष नव्हता, तो मोदीजींनीच प्रस्थापित केला. आज मोदींकडे तामिळनाडूतून एकही खासदार नाही, पण त्यांच्या मंत्रिमंडळातले 2 प्रमुख खात्याचे मंत्री तामिळ आहेत. वित्तमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर. जेव्हा 2025मध्ये उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झाली तेव्हा उपराष्ट्रपती पदासाठी भाजपकडून उमेदवार पण तामिळनाडूमधलेच CP राधाकृष्णन होते. राज्यांचे राज्यपालसुद्धा तामिळनाडूमधून आहेत. काशी तामिळ समागम हा कार्यक्रम मोदीजींच्याच सरकारमध्ये आला. काशीमधल्या कित्येक भिंतींवरती तामिळ स्क्रिप्ट आहे. ही संस्कृती आहे की महादेवाचा भक्त काशीचं जल घेऊन रामेश्वरमला अर्पण करतो. त्यामुळे ही भाषा ही समाजाला तोडण्याचं माध्यम नाही आहे, ते समाजाला जोडण्याचं माध्यम आहे. आपला देश एकसंघ आहे आणि तोच विचार भारतीय जनता पार्टीचा आहे. आणि अण्णा द्रमुक म्हणू शकतो की रिजनल ॲस्पिरेशन्स आणि भारतीय जनता पार्टी ही नॅशनल ॲम्बिशन, या दोघांचं कॉम्बिनेशन जर वर्क झालं तर ही तामिळनाडूची निवडणूक अण्णा द्रमुकच्या नेतृत्वातील आघाडीची असेल आणि ही अण्णा द्रमुक विजयी होईल असं वाटतंय. बघूया काय होतं ते. नमस्कार.